झाड तर तुम्ही आपण सर्वांनीच बघितलंय, पण वडाच्या झाडामधून ह्या ज्या पारंब्या बाहेर येतात या काय येत असतील? तर असं सांगितले जाते की ह्या पारंब्या वडाला आधार देतात. मग हा वाढण्यासाठी ह्या पारंब्याचा त्याला खूप उपयोग होतो. वडाचे झाड इतकं महत्वपूर्ण आहे की भारताने ह्या वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून घोषित केलंय. या झाडाची सावली इतकी घनदाट आहे की आपले आजोबा पणजोबा आपली मागची पिढी जे काय असतील ते या झाडाखाली येऊन झोपतात. त्यांचे असे शब्द आहेत की तुमचा जो एसी आहे तो देखील ह्या झाडासमोर फिका पडू शकतो. आपले आजोबा पणजोबा या झाडाचं महत्व आपल्याला सांगतात, पण तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला या झाडाचं काहीच महत्व समजत नाही. आपण या झाडांचं महत्व समजलं पाहिजे. तुम्ही कधीही कोणत्याही खेडेगावामध्ये गेलात तर तुम्हाला काही जरी दिसले नाही तर वडाचं झाड नक्की दिसेल आणि त्या वडाखाली झोपलेले तुम्हाला आजोबा पणजोबा जे काही आधीच्या पिढीमधले लोक आहेत ते दिसणारच. हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला विशेष महत्व आहे. वट सावित्री पौर्णिमा असते तेव्हा बायका वडाची पूजा करतात. याच्या मागे पण एक विशिष्ट कारण आहे, कारण वड जसा शेकडो वर्ष जगतो तसा त्यांचा पती देखील शेकडो वर्ष जगला पाहिजे असं ते मनात आराधना करतात आणि वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाबद्दल अजून एक खास गोष्ट अशी आहे की हे झाड कधीच म्हातारं होत नाही. तुम्ही विचार करू शकत नाही, हे झाड जर आपण तोडलं नाही तर इतकं वाढत जाऊ शकतं की त्याला काही लिमिटच नाही. आपल्या भारतामध्ये वडाच्या झाडांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते इतके शेकडो वर्ष पुराणे आहेत की त्यांचं एक छोटस जंगलच तयार झालं. हे जे वडाचं झाड तुम्हाला दिसायलंय याच्या जी पारंब्या आहेत ह्या तर खूप थोड्या पारंब्या झाल्या, पण असे कितीतरी मोठे मोठे झाड आहेत त्यांचे शेकडो लाखो पारंब्या आहेत. हे झाड पण तुम्ही बघू शकता की हे तोडलं गेले कारण याचा विस्तार खूप जास्ती झाला होता. वडाच्या झाडाबद्दल अजून एक विशिष्ट गोष्ट म्हणजे अशी की हे झाड स्वतःलाच वाढवत राहतो. ते म्हणजे कसं, तर ह्या जी पारंब्या तुम्हाला दिसायल्यात या पारंब्या खाली जमिनीत रुततात आणि याच खोड बनतं आणि त्याच रूपांतर परत झाडामध्ये होतं. वडाच्या झाडाची फळे लहान जरी असली तरी खूप सारे पक्षी असतील कीटक असतील ते फळे खाऊन जगतात. त्याच्यामुळेच तुम्हाला नेहमी वडाच्या झाडाच्या कडेने खूप सारे पक्षी फिरताना दिसतील. वडाचे झाड तर आपण सर्वच पाहतो, पण वडाच्या झाडाबद्दल इतकी महत्वपूर्ण माहिती आजच समजली असेच जर विविध व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.